धन्यवाद साहेब. आणि यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की. सर्वप्रथम राजमाता जिजाऊंना मानाचा मुजरा करतो आणि आजच्या या शिवजयंती उत्सवाला उपस्थित आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, आपले मंत्री सांस्कृतिक विभाग आशिष शेलार, आपला आमदार शरददादा सोनवणे, अतुल बेनके, आशाताई बुचके, व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर आणि सर्व उपस्थित शिवप्रेमी बंधू भगिनी, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी वंदन करतो. ज्या भूमीवर शिवरायांचा जन्म झाला तिथे सर्वप्रथम शिवरायांचे पाय लागले, त्या ठिकाणी आपण आज उभे आहोत. ही भावनाच अतिशय वेगळी आहे आणि अतिशय रोमांचकारी आहे. खरं म्हणजे हिंदू धर्मात 3.5 मुहूर्तांना महत्व आहे, परंतु तमाम शिवप्रेमींसाठी या 3.5 मुहूर्तांपेक्षाही शिवजन्माचा मुहूर्त सर्वात अनमोल आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ज्यानं मराठी अस्मितेला, मराठी स्वाभिमानाची ठिणगी पेटवली, त्या शिवप्रभूंच्या जयंतीसारखा दुसरा शुभमुहूर्त असू शकत नाही. जिथं गवताला भाले फुटतात ती शिवनेरीची पवित्र भूमी आहे. महाराष्ट्र धर्म जिथे जागला ती शूरांची भूमी आहे. महाराष्ट्रात देव जिथे वास करतो ती महाराष्ट्राची देवभूमी आहे. त्या शिवनेरी, त्या देवभूमी शिवनेरीची माती कपाळाला लावून आपण सगळेजण संकल्प करतो की शेवटच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत या महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही संघर्ष करत असतो. शिवछत्रपतींच्या तलवारीने कोरून काढलेले स्वराज्य आपल्याला मिळालंय. या महाराष्ट्रात शिवरायांना अभिप्रेत असलेले स्वराज्य निर्माण व्हावं यासाठी आमचं महायुती सरकार कटिबद्ध आहे. आमचे सर्व सहकारी, आमची सर्व टीम आजवर कल्याणकारी राज्यासाठी प्रयत्न केले आणि यापुढे प्रयत्न करत राहतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. शिवाजी महाराजांच्या या गडकिल्ल्यावर जेव्हा जेव्हा आम्ही कधी येतो तेव्हा तेव्हा एक वेगळी ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते. शिवरायांचे किल्ले फक्त आपल्याला पाहायला आवडत नाहीत, आवडतात असं नाही, तर ते शिवरायांचा आणि मावळ्यांचा पराक्रमाचे साक्षीदार आहेत. देशात आणि विदेशातही या गडकोट किल्ल्यांची लोकप्रियता आहे. छत्रपतींचा जन्म झाला तो हा शिवनेरी, स्वराज्याची राजधानी रायगड, अनेक गडकिल्ले हे आपले प्रेरणास्थान आहे. हे किल्ले दगडमातीचे असले तरी त्यांच्या शिवरायांनी आणि त्यांच्या हजारो मावळ्यांनी प्राण फुंकले आहेत. हे गडकिल्ले एक इंजिनिअरिंग मार्वल आहे. बघा, इथे किल्ल्यावर पाणी इतक्या उंचावर, जसे आपण पाहतो समुद्राच्या पाण्याने वेढलेल्या भागात शिवरायांनी बांधले आणि त्या दुर्गावर गोड्या पाण्याच्या विहिरी कशा आल्या असतील, ते काय आर्किटेक्चर असेल, काय इंजिनिअरिंग असेल, ते खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य व्यक्तिमत्व, महापुरुष होते. आणि म्हणूनच आपल्या महाराष्ट्रातल्या 11 किल्ल्यांचा प्रस्ताव युनेस्कोकडे गेला वर्ल्ड हेरिटेजसाठी. त्यात आपला शिवनेरी किल्ला सुद्धा आहे. हे देखील आपलं भाग्य आहे.